देऊळबंद चित्रपटाचा नफा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रवीण तरडे यांची घोषणा। देऊळबंद या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील नकारात्मकता दूर करत सकारात्मक विचारांचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येतो असल्याचं लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नागपुरात सांगितलं आहे। चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात आशावाद आणि सकारात्मकता निर्माण व्हावी हा या चित्रपटामागील मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेल्या काळात देऊळबंद चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होतं। त्यावेळी स्वतःचे मानधन आणि निर्मात्यांकडून मिळालेली रक्कम एकत्र करून सुमारे 19,07,000 रुपयांची मदत गरजू शेतकरी कुटुंबांना करण्यात आली। विशेषतः आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 10 दिवस आधीच प्रवीण तरडे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत देऊळबंद चित्रपटाच्या नफ्यातील प्रत्येक रुपया आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देणार असल्याचं जाहीर केलं आहे। प्रोडक्शन आणि प्रसिद्धीचा खर्च वजा केल्यानंतर उर्वरित संपूर्ण नफा समाज उपयोगी कार्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे। या चित्रपटात जे सांगायचंय ते मागचे 20 दिवस संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलेले। अवघ्या पहिल्या 11 दिवसात 50 कोटीचा टप्पा पार पाडून आता चित्रपट 75 कोटीच्या आसपास येऊन थांबलाय अवघ्या 20 दिवसात। त्यामुळं मला चित्रपटातून जे सांगायचं होतं ते महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलंय। शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी किंवा एकंदरच आत्महत्या हा विषय थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत, प्रयत्न चालू आहेत, चालू राहतीलही। परंतु मला असं वाटतं की देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा तोडगा असेल। कारण मी खात्रीलायक सांगतो, माझा हा सिनेमा पाहिल्यानंतर मनामध्ये जर कुठलीही नकारात्मक गोष्ट येत असेल शेतकऱ्याच्या काय किंवा कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या, तर ती नकारात्मकता संपणार म्हणजे संपणार। विदर्भात आले आहात, विदर्भातल्या यवतमाळ हा शेतकरी आत्महत्येसाठी यवतमाळ शेतकरी आत्महत्यांसाठी म्हणजे आजही जून महिन्यात जास्त मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या केलेला आहे। तुम्ही संवेदनशील अभिनेते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं। स्वामी समर्थांवरचा पिक्चर आहे, त्या पिक्चरच्या कमाईतून काही मदत त्या शेतकऱ्यांसाठी करण्याचा काही विचार तुम्ही केलेला आहे? काही मदत असं नाही। चित्रपटाचं शूटिंग गेल्या वर्षी सुरू असताना मराठवाड्यात दुष्काळ आला होता। त्यावेळी आम्ही ताबडतोब मी स्वतः निर्माती कैलास वाणींना विनंती केली की बाबा महाराष्ट्रात काहीतरी एवढा ओला दुष्काळ आहे, मी इकडे काही शूटिंग करत बसणार नाही, तर मला मराठवाड्यात जायचंय। आणि मग मी स्वतःचं मानधन प्लस निर्मात्यांनी भरपूर देऊन मी तिथल्या तिथं बहुधा त्यावेळी 19,60,000 रुपये जमा केले होते आणि मी ते वाटले सगळ्या त्या शेतकऱ्यांची जी मुलं पुण्यात शिक्षण घेत होते त्यांना। आणि या सिनेमाचं काय मी आधीच घोषणा केली आहे, म्हणजे खूप बिझनेस करे की केलाय म्हणून नाही, चित्रपट रिलीज व्हायच्या 10 दिवस आधीच केली होती ना घोषणा। या चित्रपटातून आमच्या निर्मात्यांचा जो काही खर्च झालाय, पब्लिसिटी, प्रोडक्शन या सगळा जाऊन जो प्रॉफिट उरेल, म्हणजे आता तर खूप प्रॉफिट आहे, जो प्रॉफिट उरेल त्यातला रुपयान रुपया आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देऊन टाकणार। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, नागपूर।